नमस्कार. चर्चेतला चेहरा या विशेष कार्यक्रमामध्ये मी अनिल कापसे आपलं स्वागत करतोय. चर्चेतला चेहरा या विशेष कार्यक्रमामध्ये अशा काही मान्यवरांना आपण आमंत्रित करत असतो आणि त्यांची मुलाखतीमध्ये त्यांचे कार्य जाणून घेत असतो. समाजामध्ये चर्चेत असलेले असे अनेक चेहरे आहेत. ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते कार्य करत असतात. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, वैद्यकीय क्षेत्र असो, शेतीविषयक असो, असे अनेक नाविन्यपूर्ण व्यवसायामध्ये ते त्यांच्या पद्धतीनं काम करत असतात आणि ते चर्चेत आलेले असतात. आणि चर्चेत येत असताना ते काही विशिष्ट एरियामध्ये किंवा एका क्षेत्रामध्येच ते चर्चेला आलेले असतात. ते त्यांची व्यापकता अधिक वाढावं म्हणून त्यांना जो आवड आहे तो आवड ही काय आहे ह्या सर्व अनुषंगानं आपण एक चर्चा करणार आहोत. आमच्या समवेत आहेत अजित बाबू सुतार हा युवक की जे अनेक वर्षापासून मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, शेती विषयामध्ये कार्यरत आहेत, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. एवढ्या मोठ्या व्यापामध्ये देखील ते समाजकार्यामध्ये हिरिरीनं सहभाग नोंदवतात, हिरिरीनं काम करतात. त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊया. सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर आपण त्यांचा परिचय करून घेऊया. आपलं परिचय आपल्या दर्शकांना दिलं तर बरं होईल. नमस्कार साहेब. आणि तुमच्या माध्यमातून बाबू सुतार शेगावचे त्यांचा चिरंजीव अजित बाबू सुतार म्हणून आम्ही साहेब म्हणल्यासारखं समाजकारणामध्ये एक विशिष्ट सहभाग व्हायचं मला अगोदरपासूनच सवय आहे. खूप वर्ष झाले, जवळपास मी आता बँगलोरमध्ये 15 वर्षापासून राहतो. बँगलोरमध्ये माझे लाईक मेडिकल्स आहेत, क्लिनिक्स आहेत, लॅबोरेटरी आहे, थोडंफार कन्स्ट्रक्शन लाईनसुद्धा माझा आहे. तेवढ्या काळात असून सुद्धा जेव्हा जेव्हा आपल्या भागामध्ये, आपल्या एरियामध्ये गरज असते आमची, मला माझ्या स्वतः मनाकडून मी इन्व्हॉल्व व्हायची माझी तयारी असते, त्या टायमाला सुद्धा मी येत असतो. वेळेतनं वेळ काढून कुठले पण आपले कार्यक्रम असू दे किंवा कुठले पण आपलं सामाजिक कार्यक्रम असू दे किंवा वैयक्तिक कार्यक्रम असू दे, आपले मित्रमंडळीचे कुठले तरी कार्यक्रम असू दे, जेवढं शक्य आहे माझ्या माध्यमातून मी येण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आमच्या एरियासाठी विशेष करून माझं लक्ष आहे, कारण आम्ही एका मोठ्या सिटीमध्ये, मेट्रो सिटीमध्ये राहतो. आम्हाला भरपूर काही फॅसिलिटी भेटतात, पण आपल्या एरियामध्ये आम्ही जेव्हा येतो खूप काय ते म्हणतात ना, अडचणीला सामोरं जावं लागतंय. खूप आपल्याला वाईट सुद्धा वाटतंय, कारण समस्या भरपूर होते. आताच थोडं गोष्ट वेगळी आहे. अगोदरच जर आपण विचार करत असेल, खूप कठीण परिस्थिती होती आमच्या भागामध्ये. कुठलं पण एक सर्वसाधारण माणसाला एक हॉस्पिटलची सुद्धा सोय नव्हती. हॉस्पिटल तरी आपल्या भागात नाहीये ते सोडा, पण ऍटलिस्ट कुणाचा तरी जीव वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा जीव वाचवण्याचं शक्य नव्हतं. त्या टाईपचे आपले रोड होते, त्या टाईपची आपली सुविधा होती. आता आपले सगळ्यांना माहिती आहेत, आपण पुढे बोलूया त्याच्याबद्दल. बरं, ठीक आहे. आपण सध्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतायत. वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे नेमकं तुम्ही काय करताय आता सध्या? सर ऍक्च्युली माझं BSc बायोटेक्नॉलॉजी वडाळ्याला झालं. नंतर मी बँगलोरमध्ये MSc क्लिनिकल रिसर्चला ऍडमिशन घेतलं. तिथून माझं करिअर चालू झालं. मग कॉलेजचं प्लेसमेंट भेटलं. मी जवळपास 1-2 वर्ष रिसर्च सेंटरमध्ये काम पण केलं. मग थोडं करत एक मेडिकल मी ओपन केलं. नंतर मला आवड होती, थोडं बिझनेस लाईनमध्ये उतरलो. एकाचे 7-8 केलो आणि नंतर असं चालू आहे सध्या. नाही, तुमचा मूळ व्यवसाय तरी शेती, तुमच्या वडिलांचा व्यवसाय शेती, तेही समाजकार्यामध्ये सक्रिय असायचे. पण तुम्ही शेती सोडून एकदमच इतकं जंप मारलात की तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये प्रवेश केलात. कसं शक्य झालं? कसं आहे साहेब, ऍक्च्युली आमच्या वडिलांची एक जिद्द होती. खूप आपण सर्वसाधारण माणसाचं पोरग आहे मी. त्यांची वडिलांची जिद्द होती की बाबा आपले पोरं अशिक्षित राहू नये, सुशिक्षित व्हायला पाहिजे, म्हणून त्यांनी भरपूर कष्ट घेतलेत. त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथं उभारलोय. खूप मला अभिमानास्पद गोष्ट आहे माझ्यासाठी की आमच्या वडिलांनी जर शिकले नसेल तर मुलांना एज्युकेट करायला पाहिजे हे त्यांचं विचार होतं. त्यांनी भरपूर कष्टाला सामोरे जाऊन आम्हाला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेण्याचं काम केलेत. आणि त्यांनी जसं आम्हाला आशीर्वाद केलेत, कसं त्यांनी मार्गदर्शन केलेत,
त्यानुसार आपण गेलो. हम्म. मग आता जवळपास कुठंतरी थोडंफार सक्सेस घेतलंय. हम्म. आता व्यवस्थित आहे, सगळं चालू आहे. आणि माझा एक उद्देश हे आहे की आमच्या भागासाठी आम्ही काहीतरी करायला पाहिजे. हम्म. मी एज्युकेटेड होऊन जर बँगलोरमध्येच राहिलो, बँगलोरमध्ये माझं मीच बघितलं तर त्याला काय अर्थ नाही. आमचे वडील सुद्धा सामाजिक कार्य करत आलेत, जेवढं त्यांच्या हातानं शक्य आहे तेवढं काम केलेत. आता आमचं पण तेच उद्देश आहे. हम्म. आम्ही सगळं वेल सेटल्ड होऊन बँगलोरमध्ये राहून, नॉर्मली एक फॅक्ट काय आहे, खेड्यातले लोक सिटीला जातात. हम्म. सिटीला गेले की खेड्याचा विचार करत नाही, हम्म. खेड्याला वापस यायचा विचार नाही. पण मला जे संस्कार भेटले त्या संस्कारानुसार मला सिटी सोडून खेड्यात यायचंय, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं, हे माझा एक उद्देश आहे. तर मेट्रो सिटीमध्ये काम करणारा हा तरुण सर्व सोयीनं युक्त तिथं जीवन जगत असताना आर्थिक दृष्टीनं सक्षम असताना देखील गावाकडचं ओढ काही त्यांना सुटत नाही की आपल्या कमाईमधून काहीतरी थोडं वाटा समाजासाठी दिलं पाहिजे. आपल्या बुद्धीचा काही भाग आहे तो समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. केवळ आपण म्हणत शहरामध्ये राहिलो तर येथील समाजाचं देखील उन्नती मागं राहील. म्हणून सामान्य लोकांच्या उन्नतीसाठी, जनतेच्या उन्नतीसाठी धडपडणारा हा युवक आज खेड्यामध्ये समाजसेवा करू इच्छितोय. आणि केवळ बेंगलोरसारख्या मोठ्या सिटीमध्ये संपन्न जीवन जगत असताना देखील सामान्यांच्या सेवेसाठी तो सक्रिय असतो. आठवड्याला एकदा आवर्जून त्याचं व्हिजिट असतो. फार वेळ नाही मिळाला तरी महिन्यामध्ये व्हिजिट असतो. काही वेळ न मिळाला ते बेंगलोरमध्ये असले तरी इथं त्यांनी फोनच्या माध्यमातून सातत्याने यांच्याशी संपर्कात असतो, या समाज माध्यमाशी, इथल्या मित्रपरिवाराशी. आणि त्यांचे जो जुने सवंगडी आहेत त्यांच्या समोर असतात. सर असू द्या, हा तुमचं कार्य हे असंच चालत राहील. पण मध्यंतरच्या काळामध्ये आपल्या भागामध्ये इतकी दयनीय अवस्था होती. आपण फार कोणावर टीका करायचं नाही. जे अवस्था आहे त्या अवस्थेबद्दल बोलायला काय हरकत नाही आणि त्याचं काय भ्यायचं देखील कारण नाही. कारण गेल्या 15 वर्षापासून आपल्या भागामध्ये रस्ते इतकं विचित्र होते की सामान्य माणूस किंवा एखादा बाळंतीण बाईला जर दवाखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची बाळंतपण कुठे होईल याचं गॅरंटी नव्हतं. आणि असं असंख्य उदाहरण आपण बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मीही ह्या भागातला असल्यामुळं मलाही तो अनुभव पाहायला मिळालेला आहे. बातमीच्या माध्यमातून आम्ही अनेक ठिकाणी बातमीही केलेल्या आहेत. हॉस्पिटलच्या अगोदरच अगदी रस्त्यामध्येच त्यांची डिलिव्हरी झालेली देखील 2-4 उदाहरणं आपण स्वतः बातमीच्या माध्यमातून हाताळलेली. अशी परिस्थिती होती. आता थोडंसं सुधारणा झालं आहे. थोडंसं म्हटल्यापेक्षा तुमच्यासारख्या तरुणांनी एकवटले, काही प्रशासनावर दबाव आणले, परिणामी दबावाच्या अनुषंगानं म्हणा किंवा आपल्या पॉझिटिव्हिटीनं म्हणा, आपल्या नेतृत्वाच्या पॉझिटिव्हिटीनं म्हणा, रस्ते झाले. केंद्राचंही सहकार्य मिळालं, राज्याचंही सहकार्य मिळालं, त्यामुळं रस्ते झाले. पण त्याच्यामागे एक आउटपुट मिळतो की सुशिक्षित व्यक्ती नेतृत्व करत असेल तर त्याचा काय पडसाद ह्या मतदारसंघावर किंवा विकासावर होतो, त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. त्याबाबत तुम्ही काय सांगू शकता? सांगू शकतो. तुमच्या माध्यमातून मी सचिनदादा कल्याण शेट्टींना खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण व्यक्त करणं पण खूप छोटी गोष्ट आहे त्यांच्यासाठी. जसं दादांनी काम करून दाखवलं आमच्या भागामध्ये, कुणीच करू शकलं नाही. जे 50 वर्षापासून जे आपण विचार करत होतो, आमचे आजोबा म्हणू दे, आमच्या आई वडील म्हणू दे, त्यांनी विचार केलेले कामं फक्त त्यांनी 2.5 वर्षात करून दाखवले दादांनी. फक्त मला काय म्हणायचं आहे, एक एज्युकेटेड आमदार काय करू शकतंय हे एक जिवंत उदाहरण आहे सचिन दादांनी. मी भरपूर आमदार सोबत माझे पण बैठक आहे, बोललो, बसलो त्यांच्यासोबत, खूप व्यवहार केले. पण दादांनी जे काम केलेत ना, कुणालाच शक्य नाही. इव्हन मी मेट्रो सिटीचं एक्झाम्पल म्हणून सांगतो. मेट्रो सिटीत एवढं कामं झाले नाही, त्यांनी आपल्या खेड्यात एक सर्वसाधारण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो साहेब तुम्हाला. माझं एक स्वतःचं घर सुधारायला जवळपास मला 15 ते 20 वर्ष लागते एका ठिकाणावरून एका ठिकाण पोहोचण्यासाठी. दादाने अख्खा तालुका एक 2.5 वर्ष त्यांना टाइम भेटलं. कारण कोरोनाच्या काळात एक 2.5 वर्ष निघून गेलं, त्याला काय आपण गृहीत धरू शकत नाही. फक्त जे 2.5 वर्ष त्यांना टाइम भेटलं, 2.5 वर्षात कोणी अशक्य गोष्ट जे शक्य करून दाखवले ते सचिन दादा आहे. ते तसल्या आमदारांच्या नेतृत्वाखाली काम करायला आम्हाला पण एक
अभिमान वाटतंय. मी बेंगळुरूमध्ये सुद्धा सांगतो, मी सचिन दादा कल्याण चॅटिकचं कार्यकर्ता आहे. हम्म. आम्हाला एक जोश येत आहे. हम्म. तसले आमदार जर आपल्या भागामध्ये भेटलेत, त्यांना शक्ती भरवण्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे. ॲज अ तरुण म्हणून, ॲज अ एज्युकेटेड म्हणून ते डेव्हलपमेंट करतात. त्यांनी एक विजन घेऊन आले दादांनी. त्या विजनसाठी आमच्याकडनं जे शक्य आहे आम्ही करायला पाहिजे. आणि मी आपल्या भागामध्ये, आपल्या जे झडपीचं एरिया आहे किंवा टीपीचं एरिया आहे, सगळ्या तरुणांना माझी पण विनंती आहे, सगळ्यांनी पुढे येऊन दादांना जेवढं आपल्या हातानं शक्य आहे तेवढं सपोर्ट करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. कारण तसल्या व्यक्तीला जर आपण सपोर्ट केलं तर आमचं डेव्हलपमेंट होतंय. आमचं म्हणजे आमच्या भागाचं डेव्हलपमेंट होतंय. भागाचं डेव्हलपमेंट झालं की प्रत्येक सर्वसाधारण माणसाच होतंय. आमच्या भागामध्ये मॅक्सिमम शेतकरी आहेत. जर शेतकरी खुश, मी पण एक शेतकरीचा पोरगा आहे, तुम्ही सगळे सुद्धा शेतकरीचे पोर आहेत, कारण आमच्या भागामध्ये मॅक्सिमम शेतकरीच आहेत. त्यांना शेतकरी जर सुखी झाले त्याच्यापेक्षा आनंदी गोष्ट माझ्यासाठी कुठलीच नाही. त्यांच्यासाठी आम्ही काय करू शकतो हे माझं पण एक विचार आहे. म्हणून आम्ही दादांचं काम तरी काय ते अनकाउंटेबल आहे. त्यांच्यासाठी कुठलं वर्ड यूज करू शकत नाही आपण. तेवढं जबरदस्त काम त्यांनी केले. सगळ्या आमच्या क्षेत्रामधले लोकांना सगळ्यांना माहित आहे की आमदार अगोदरचे काय केलेत, काय नाही केले. मी सांगण्याच्या अगोदर त्यांनाच माहिती. आता एक सर्वसाधारण माणसाला, गरीब माणूस जर हार्ट अटॅक आलं, समजा फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला, की इथनं सोलापूरला पोहोचेपर्यंत जवळपास आपल्याला 2-2.5 तास लागायचे. 2-2.5 तास एक हार्ट अटॅकचं पेशंट मॅक्सिमम त्या माणसाजवळ टाइम राहू शकते 20 to 40 मिनिट्स. म्हणजे तुम्ही मेडिकल क्षेत्रातले असल्यामुळे परफेक्ट माहिती आहे तुम्हाला त्या गोष्टीची. तेवढ्या टाइम मध्ये आपण पोहोचायला पाहिजे, 45 मिनिटामध्ये. पण ते शक्यच नव्हतं. आता आम्ही फक्त इथनं शेगाववरून तडवळला जायचं म्हणलं की जवळपास आम्हाला 1 तास लागायचं कारण. मग काय फायदा आहे? 10 किलोमीटर जायला माणूस मग वाचणारच नाहीये. अशी परिस्थिती क्रिएट झाली की पण आपण हॉस्पिटलला पोहोचण्या अगोदरच आपलं पेशंट जात आहे. कितीतरी बहिणींचं डिलिव्हरी रोडवर झाले. कुणी त्याच्यात वाचले, कुणी नाही वाचले. ऍक्च्युली एक खूप गंभीरास्पद गोष्ट आहे ही. ज्यांच्या घरात या रोडमुळे जीव गेले त्यांना माहिती आहे ऍक्च्युली ह्या रोडची कंडिशन काय होती. नाही सर, सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांचे कंबर खराब झाले. जेवढे आमच्या भागात सगळे आमचे मार्गदर्शक आहेत, एज लोक आहेत, त्यांना आपलं तडवळला जायचं सोडून दिले त्यांनी. रोड असल्या आहे तर जाऊन काय फायदा आहे? रोडला जायचं आणि तिथं पैसे घालायची काय गरज आहे? जाताना कितीतरी जणांचे कंबर मोडून गेले, कुठले गुडघे फुटले, कुणी कितीतरी जण पडले. मग त्याला सोल्युशन म्हणून सचिन दादा आले. आता प्रत्येक घरात एक दिवा म्हणून सचिन दादांना आले. एक प्रत्येकाचे काय असते, एक स्फूर्ती क्रिएट केले त्यांनी दादांनी. सगळ्यांच्या मनात एक काय, बाबा हे पण होऊ शकतंय, नेतृत्व काय करू शकतो हे दाखवून दिले. ते जिवंत उदाहरण सचिन दादा कल्याण चॅटिक. त्यांचं कार्यकर्ता म्हणून मला पण अभिमान आहे आणि त्यांच्यासाठी आपण हमेशा काम करत राहू, त्याच्यात नो डाऊट, कधीच नाही. ठीक आहे सर, धन्यवाद. तुम्ही जे आता आमदार साहेबांच्या कार्याचं कौतुक केलात म्हणण्यापेक्षा ज्यांनी जे काम केलं ते कौतुकाचा विषय जे काम त्यांनी केलेलं आहे ते तुम्ही उल्लेख केलेला आहे. अगर त्यांचं काम बघितलं तर मी उलट कमी त्यांचं कौतुक केलं. आणखी कौतुक करण्यासाठी शब्दच नाही. आणखीन त्यांचं काम आहे तुमच्या भागापेक्षाही पलीकडं, तडवळच्या पलीकडं काही गावामध्ये उजनीचं पाण्याचं पाईपलाईन चालू आहे. तेही मोठं काम त्यांचं चालू आहे. असे असंख्य कामं त्यांचे चालू आहेत. अशा नेतृत्वासोबत काम करायला तुम्हाला निश्चितच आवडेल असं तुम्ही उल्लेख केलेला आहे. 100% काय डाऊट नाही आहे. मला अजून एक काय म्हणायचं आहे साहेब, आमच्या भागात शेतकरी असल्यामुळं आम्हाला कुठल्या लिडर्स कडनं दुसरे काही एक्सपेक्टेशन नव्हते. एक रोड आणि पाणी. दादांनी जसं ज्या वेळेस उजनीमध्ये मायनसमध्ये पाणी होतं त्या टायमाला मध्ये 2-3 वेळा पाणी देऊन आपल्या शेतकऱ्यांना खुश करण्याचं, त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याचं काम दादांनी केले. आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आता उजनीवरून डायरेक्ट पाईपलाईन आणायला लागले. हे किती लोकांना अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रत्येकाला शक्य नाहीये. खूप काय गरीब लोक असतात त्यांना आपलं नदीवरून पाईपलाईन घेऊन जाणं शक्य नाहीये. आता त्यांच्या शेतात जर पाणी जात असेल काय न करता
त्यांना किती अभिमानास्पद गोष्ट आहे, त्यांना किती त्यांचे आनंद आहेत. हे कुणी असं संकल्प सुद्धा केले नाही, विचार सुद्धा केले नाही. आपल्या भागामध्ये शेतकऱ्यांना वाटलं सुद्धा नव्हतं की असं पण होऊ शकतंय. हे दादांना करून दाखवले. निश्चितच. हा, त्याच्यामुळे आम्हाला अभिमान आहे तर आहेच, त्याच्यात काही वादच नाही. निश्चितच एक सुशिक्षित लोकप्रतिनिधी काय करू शकतो याचं उदाहरण तुम्ही आता दादा आहेत हे उल्लेख केलेला आहे आणि ते खरं आहे आणि अनेकांनी ते मान्य केलेलं आहे. म्हणूनच 2 निवडणुकांमध्ये कधी घसघशीत मतानं त्यांना निवडून दिलेले आहेत. केवळ तुमच्यासारख्या तरुणांची त्यांना मोठी साथ मिळाली. अजून एक सांगतो साहेब, मी दादांसोबत भाषणामध्ये वगैरे होतो इलेक्शनच्या पिरियडमध्ये. मी आमच्या भागामध्ये एक भाषण केलतो. जर तुम्हाला नियत जास्त मतलब आपल्या नदीकाठच्या लोकांना इमानदार लोक आहेत हे बोललं जात आहे कधी पण. मी ते भाषणामध्ये बोललो होतो की बाबा तुमच्याकडे जर इमानदारी आहे तर ती दाखवून द्यायची वेळ आली दादांच्या इलेक्शनमध्ये. पण मला पण एक आश्चर्य वाटलं की लोकांनी किती इमानदारी दाखवलं. ह्याला अनलिमिटेड आहे. त्यांनी असलं जर एक 11,500 लीड दिले दादांना, मला एवढं खुश झालं. मी कारण बँगलोरला आलते, दादा माझ्यासोबत बसून होत होतो, चर्चा चालली होती आमच्या ह्या गोष्टीवर. मी दादांना एक असंच माझं जे व्ह्यू होतं त्याच्यावर मी एक शब्द दिलतो दादांना की दादा आमच्या लोक तुम्हाला हात कधी सोडणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे मी बोललो होतो. आमच्या लोकांवर विश्वास ठेवून मला जे कळतं त्याच्या हिशोबाने मी बोललो होतो. पण लोक एवढं सुद्धा करून दाखवते हे मला सुद्धा वाटलं नव्हतं. तुम्ही विश्वास दिल्यापेक्षाही जास्त करून दाखवले. त्यामुळे आमच्या भागातल्या लोकांना मी त्यांचं साष्टांग नमस्कार करू शकतो. त्यांनी जे दादांना सपोर्ट केलेत त्याच्यासाठी मी खूप खूप आभार आहे तुमच्या सगळ्यांचे. ठीक आहे सर. हा, आता तुम्ही समाजकार्यात आता कार्यरत आहात आणि दादांच्या माध्यमातून राजकारणातही थोडा प्रवेश आहे तुमचा, करताय तुम्ही. समाजकारण करताना देखील त्यांचं मदत घेताय, राजकारणामध्ये देखील थोडंसं तुमचं त्यांच्याशी लगट झाल्यामुळं थोडंसं काम चालू केलेलं आहे. आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या निवडणुका येऊ घालत आहेत. आता 2-4 महिन्यामध्ये येतील. तो नियोजित त्यांच्या आराखड्याप्रमाणे ते येतील. पण त्यामध्ये काय तुम्हाला काम करायची इच्छा आहे की कसे काय? साहेब माझं एकच इच्छा आहे, मी एक एज्युकेटेड म्हणून काम करण्याची इच्छा आहे आमच्या भागामध्ये. असं नाही की राजकारणच करायला पाहिजे म्हणून हे उद्देश नाही आहे आमचा. कारण आमच्यामुळं कुणाला तरी चांगलं व्हायला पाहिजे हे एक उद्देश आहे माझा. आमच्या वडिलांनी आम्हाला हे सांगून दिले, त्यांच्यासाठी आम्ही काम करायला पाहिजे. आमच्या भागासाठी मी एक एज्युकेटेड पोरग होऊन जर मी बँगलोरमध्ये राहिलं तर त्याला काय अर्थ नाही. आमच्या लोकांसाठी काहीतरी करायची म्हणून माझ्या मनात सुद्धा इच्छा खूप वर्षापासून. आम्ही ते कार्यरत आहे, करत आहे. दादांचं 100% सपोर्ट पाहिजेच पाहिजे. कारण समाजकारण करत असताना काय आहे साहेब, मी एक 5 लोकांना किंवा 100 लोकांना खुश करू शकतो माझ्या कॅपॅसिटीनुसार. पण त्याच्यासाठी राजकारण पाहिजेच पाहिजे साहेब. त्याच्यासाठी त्यांचा सपोर्ट पाहिजे. कारण आमच्या भागातले प्रत्येक प्रश्न सोडवायचे म्हणल्यावर प्रशासन पाहिजेच पाहिजे त्याच्यासाठी. ते माझा विचार आहे. आणि मला मग काय म्हणायचं आहे साहेब, आता सध्या एक जिवंत उदाहरण मी सगळेजण बघितलो की एक एज्युकेटेड माणूस काय करू शकते हे मला म्हणायचं आहे. आणि आमच्या भागामध्ये एक एज्युकेटेड आणि डेव्हलपमेंट पॉलिटिशियनला जर चान्स दिले तर ती योग्य गोष्ट होईल माझ्या पद्धतीने, मला असं वाटतंय. मी जसं आता माझ्या मित्र सर्कल आहे सगळ्यांना बोलत असतो. कारण डेव्हलपमेंटसाठी आता चेंज म्हणूनच मी दादा आलतो. दादा एक चेंज म्हणून आले आणि त्या टाईपमध्ये आमच्या भागामध्ये जर चेंज झालं तर 100% वर्कआउट होईल. समाज आपलं पुढं जाईल, शेतकरी आमचे पुढं जातील, व्यवहार आमचे वाढले तर ऑब्व्हियसली शेतकरी पुढे जाणार आहेत. आमचे अगोदरचे नेते पण होते, आता नाव घ्यायची गरज नाहीये, पण नेते होते. आमच्या भागातले जर लोक पुढे गेले तर आम्हाला व्हॅल्यू नसणार आहे. ह्या टाईपचे होते. पण ते मिटवलेले आपलं विजनरी पॉलिटिशियन म्हणून दादा आले आणि ते सगळं मिटून टाकले. त्यांना आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना पुढे नेण्याचं काम सचिन दादानी करत आहेत. तसले एज्युकेटेड लोक आमच्या भागात पाहिजे. म्हणून माझी एक इच्छा असं नाहीये की एज्युकेटेड माणसाला पुढे असायला पाहिजे. कारण डेव्हलपमेंटसाठी खूप काही गोष्टी आपल्याला करू शकतो. बरोबर आहे. निश्चितपणे राजकारण म्हटलं की 2 गट हमरी तुमरी करणाऱ्या, जातीवाचक टीका टिप्पणी
पक्षवाचक टीका टिप्पणी अशा पद्धतीचं राजकारण करणारे आम्ही अनेक समुदाय 30 वर्षामध्ये आम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पण एक सुशिक्षित राजकारणी काय करू शकतो, काय विकास करू शकतो याचं उदाहरण त्यांनी सचिनदादाचं नाव घेऊन उल्लेख केलेला आहे. तसंच पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा निवडणुकांमध्ये देखील सुशिक्षितांचं प्रमाण अधिक वाढला, उच्च शिक्षितांचं प्रमाण अधिक वाढला तर त्या डेव्हलपमेंटमध्ये अधिक भर पडेल अशी इच्छा अजित व्यक्त केलेली आहे. बरं ठीक आहे सर, आता तुम्ही बेंगलोरमध्ये काम करताय, तिथं काम करत असताना तुम्ही तिथं राजकीय क्षेत्राला देखील त्याचं टच आहे असं ऐकण्यात आहे. नेमकं कुठल्या पदावर तुम्ही तिथं काम करताय? मी जिल्ह्याचं अध्यक्ष म्हणून काम करत आहे सर. तिथं काम करत असताना मला वाटलेलं काय, आपण इथं काम करून मला ते सॅटिस्फॅक्शन मिळालं जे आपल्या लोकांसाठी करायचं आहे. शेवटी मी तिथं परकच होणार आहे आज ना उद्या, पण शेवटी जिथं माझी जन्मभूमी आहे, जन्मभूमीमध्ये मला करायचं आहे. माझे एक विचार आहे, मला चांगलं तिथं पण मला खूप प्रतिसाद भेटल्यामुळं एक खेड्यातलं माणूस जाऊन बँगलोरमध्ये त्या टाईपमध्ये एक जिल्हा अध्यक्ष होणं म्हणजे खूप कठीणची गोष्ट आहे. मी तिथं सुद्धा जाऊन आपल्या पार्टीसाठी काम करून भरपूर काय गोष्टी मी केल्या, त्याच्यामुळं त्यांनी माझं कार्य बघून मला एक पोस्ट दिले त्यांनी. मग मला तिथं काम करून सुद्धा सॅटिस्फॅक्शन व्हावी ना की माझ्या जन्मभूमीमध्ये मला काम करायचं आहे, जन्मभूमी मला पुढे न्यायचं आहे, मला जेवढं शक्य आहे तिथं थोडं करायचं आहे. म्हणून हे एक माझं प्लॅन आहे. जो तुमच्याकडे एक थीम आहे डोक्यामध्ये की समाजसेवेचं काही थीम असतो, समाजकार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये पडत असताना काय डोक्यामध्ये त्यांचं थीम असतो. काही जण ते थीम व्यक्त करतात, काही जण सुप्त ठेवतात की ज्यावेळी संधी मिळालं त्यावेळी त्याचा उपयोग आपण करू, अशा पद्धतीनं सुप्तपणे पण ठेवतात. पण तुम्ही स्पष्टच उल्लेख केलेला आहे की माझी टायलन्सी हे शहरामध्ये उपयोग होऊन काय उपयोग होणार आहे. तिथील ऑलरेडी तिथं मेट्रो सिटीमध्ये सुविधा भरपूर आहेत, तिथं सुविधा देऊन आपल्याला काय मानसिक समाधान मिळणार नाही. तर आपल्या भागामध्ये विकासापासून वंचित असलेल्या समाजाला, समुदायाला, त्या एरियाला विकासामध्ये आपलंही हातभार असायला पाहिजे आणि आपली जो टायलन्सी आहे असेल तो टायलन्सी जनतेसाठी जायला पाहिजे अशी तुमची एक धारणा आहे. आता आपण थोडंसं राजकीय चर्चेकडे थोडंसं वळूया. राजकीय चर्चा म्हणजे आपण काय कोणावर टीका टिप्पणी किंवा काय नाही आहे सर, डेव्हलपमेंट या विषयावर आपली चर्चा आहे. पण हे होत असताना तुम्ही आता राजकारणामध्ये जर समजा तुमच्या पक्ष नेतृत्वाने तुम्हाला संधी दिली तर तुमची काय भूमिका असेल? साहेब ऍक्च्युली मला हे उद्देश नाही आहे, ऍक्च्युली मला समाजकारणात उतरायचं आहे विथ राजकारणाचा सपोर्ट घेऊनच. असं नाही की समाजकारण आपण फक्त लिमिटेड नाही अनलिमिटेड करण्यासाठी आपल्याला राजकारण जरूरत आहे. असं नाही आहे की आपण समाजकारणात करत राहायला पाहिजे. म्हणून समाजकारण करण्यासाठी राजकारण पण गरज आहे किंवा अनलिमिटेड आपल्याला जायचं आहे. पुढे जाण्यासाठी माझं एकच उद्देश आहे साहेब, एक एज्युकेटेड माणसाला जर दिले, कुणाला पण तुम्ही आता आपण सांगू शकत नाही. एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो, आम्ही तिरुपती बालाजीला जातो, दर्शनासाठी जातो. देव पावतो की नाही आपल्याला नंतर कळतं, इमिडिएटली तरी कळणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला जावं तरी लागणार आहे, काम तरी करावं लागणार आहे. ते आपण करत राहायचं आणि आपले दादा आपल्याला देवसारखेच आहेत, त्यांच्या विचारात त्यांनी काय वाटतं त्यांनी करत असतात. त्यांचं काम त्यांनी करतात, आमचं काम आम्हाला करायला पाहिजे. आणि माझा एक उद्देश आहे साहेब, आमच्या भागामध्ये तडवळ भागामध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटल पाहिजे. एक सुविधा गोरगरिबासाठी सुद्धा आपल्याकडे सुविधा पाहिजे. आता आम्ही दादांना सुद्धा रिक्वेस्ट करून आलोय त्या गोष्टीवर, पुढच्या पुढं बघता येईल कसं कसं होईल. आमच्या भागामध्ये जर गव्हर्नमेंट हॉस्पिटल झाले आणि एज्युकेशन फॅसिलिटी जर इन्क्रीज झाली, कारण आमच्या भागात अनएज्युकेटेड लोक खूप आहेत. आपल्याला एज्युकेशन पुढे नेण्याचं आहे, आपल्याला भारत महासत्ता बनवायचा आहे आणि भारत विश्वगुरु म्हणून नाचवायचं आहे जगामध्ये. तर आपल्याला एज्युकेशनला भर द्यायलाच पाहिजे. आणि एज्युकेशनसाठी जेवढं मोटिवेशन आपण करता येते इथल्या विद्यार्थी लोकांना आपण निश्चितच पुढच्या काळात करायचं म्हणून आमचं विचार आहे. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी बोलत असतो या गोष्टीवर. आमचे खूप काही प्लॅन आहेत, नंतर आपल्याला पण कळेल, पण आता मी ते सांगणार नाही आहे. पण ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करू शकतो, एज्युकेशनसाठी काय करू शकतो, आपले विद्यार्थ्यांना पुढे कसं घेऊ शकतो, त्यांना एक आदर्श निर्माण कसं करायचं आहे,
हे आपल्याला करायचं आहे. बिईंग एज्युकेटेड इट शुड वर्क फॉर अवर पीपल्स. दॅट इज व्हॉट माय इंटेन्शन इज ॲक्च्युली. आम्हाला त्या टाईपमध्ये काम करायचं आहे. आता जाती धर्माचं तुम्ही बोलला जाईल, जाती धर्माचं काय, मी कन्नडमध्ये बोलू शकतो का? बोला, काय अडचण नाही. मला सगळ्या माझ्या क्षेत्रामधल्या लोकांना सांगायचं आहे, ಜಾತಿ ಧರ್ಮ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಾವು ಕುಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತ ಮಹಾಸತ್ತ ಆಗೋಕ್ಕೂ ಚಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ವಿಶ್ವ ಗುರುವಾಗಿ ನಾವು ಮೆರಿಬೇಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ಊರಲ್ಲಿ ಎಜುಕೇಶನ್ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ಇವಾಗ ನೀವು ಜಾತಿ 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 ಅನ್ಕೊಂಡು ನಾವು ಕುಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಪಕ್ಕದ ದೇಶಗಳು ನೋಡ್ರಿ, ಶ್ರೀಲಂಕಾ ಜಾತಿ ಜಾತಿ ಅನ್ಕೊಂಡು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಾಳಾಗೋಯ್ತು. ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ ಜಾತಿ ಜಾತಿ ಅನ್ಕೊಂಡು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಾಳಾಗೋಯ್ತು. ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹಾಳಾಗೋಯ್ತು. ಪಾಕಿಸ್ತಾನ ಅಂತೂ ಲೆಕ್ಕನೇ ಇಲ್ಲ ಬಿಡ್ರಿ, ಅದು ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಳೋದು ಬೇಡ. ಇವಾಗ ನಾನು ಒಂದು ಯಾವ ಜಾತಿಯವನು ಇರಲಿ, ನನಗೆ ಜಾತಿ ಭೀತಿ ಮಾಡೋದು ಇಲ್ಲ, ನನ್ನ ಜಾತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಕೂತ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಬೆಲೆನೂ ಇಲ್ಲ. ಇವಾಗ ಯಾವ ಮನುಷ್ಯನ ಹತ್ರ ಮನುಷ್ಯತ್ವನೇ ಇಲ್ಲ, ಅವನು ಎಂಥ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ಏನೇ ಯೂಸ್ ಇದೆ, ಎಂಥ ತೆಳಗಡೆ ಮಟ್ಟ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿಬಿಟ್ಟು ಅವನ ಹತ್ರ ಮನುಷ್ಯತ್ವ ಇದ್ದಾಗ ಆ ಮನುಷ್ಯ ಯಾವ ಜಾತಿಯವನಿದ್ರೂ ಅವನು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಅನ್ನಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾನುಷ್ಕಿ ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ನಮಗೆ. ನನ್ನ ಹತ್ರ ಯಾವ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿ ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾನುಷ್ಕಿ ಕಾಯ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅವನಂತ ಶ್ರೇಷ್ಠ ಜಾತಿ ಯಾವಾಗೂ ಇಲ್ಲ. ಇವಾಗ ನೀವು ಪ್ರತಿ ಗ್ರಂಥಗಳು ತಗೊಳ್ರಿ, ನಮ್ಮ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ಗ್ರಂಥಗಳು, ಎಲ್ಲಾ ಜಾತಿ ಒಂದೊಂದು ಗ್ರಂಥ ಇದೆ. ಯಾವ ಜಾತಿನೂ ಹೇಳಿಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ, ಯಾರಿಗೂ ಅಧಿಕಾರ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಈ ಜಾತಿ ಮೇಲೆ ನೀವು ಟೀಕಾ ಮಾಡಬೇಕು, ಈ ಜಾತಿ ಹಿಂಗೆ ಆ ಜಾತಿ ಹಂಗೆ ಅಂತ ಹೇಳ. ಎಲ್ಲಾ ಗ್ರಂಥ ಒಂದೇ ಹೇಳೋದು, ನಿಮ್ಮ ಧರ್ಮಕ್ಕೆ ನೀವು ಗೌರವಿಸ್ರಿ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಇನ್ನು ಬೇರೆ ಧರ್ಮ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಗೌರವಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅಂತ ಧರ್ಮ ಗ್ರಂಥಗಳು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನೀವು ಯಾವ ಲೆಕ್ಕ? ಅದಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಎಜುಕೇಟೆಡ್ ಬಂದು ನನ್ನ ಎಲ್ಲ ಭಾಗದವರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಇನ್ನೂ ಸಂಸ್ಕೃತಿ ಉಳಿದಿದೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಒಂದಿದ್ದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಭಾಗಗಳು ಉದ್ಧಾರ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಇಂಥ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಕೆಲಸಕ್ಕೆಲ್ಲ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾಗ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ನಾನು ಯಾಕಂದ್ರೆ ಮೆಟ್ರೋ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ 15 ವರ್ಷ ಇದ್ದೀನಿ, ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಅಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ, ಇಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ. ಒಂದು ಸ್ವರ್ಗನೇ ನಾವು ಅನುಭವಿಸ್ಬೇಕು. ಎಲ್ಲರೂ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಸೇರಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಇದ್ದಾಗ ಅವನು ಆ ಜಾತಿ, ಅವನು ಈ ಜಾತಿ, ಅವನಿಲ್ಲ ಸರ್, ಅವನ ಹತ್ರ ಗುಣ ಒಳ್ಳೇದಿರ್ಬೇಕು. ಅವನು ಗುಣ ಒಳ್ಳೆಯವನು ಇದ್ರೆ ಅವ್ನು ಯಾವ ಜಾತಿಯವನಾದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಅವನು ಒಳ್ಳೆಯವನೇ. ಇವಾಗ ಪ್ರತಿ ಒಂದು ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಅವನು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾನೆ ಇಲ್ಲ ಅಂತಿಲ್ಲ, ಆ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅವನು ಮಾತ್ರ ಕೆಟ್ಟವನಾಗ್ತಾನೆ, ಆ ಜಾತಿ ಯಾವಾಗಲೂ ಕೆಟ್ಟದಾಗಲ್ಲ. ಇವಾಗ ನಾನು ನಮ್ಮ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ಬಿಟ್ಟು ನಾನು ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡೋದು, ನಾನು ಒಬ್ಬನು ಕೆಟ್ಟವನಾಗುತ್ತೀನಿ. ಜಾತಿ ಹೆಂಗೆ ಕೆಟ್ಟದಾಗುತ್ತೆ? ಎಲ್ಲ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಕೆಟ್ಟವ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಒಳ್ಳೆಯವರು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಈ ಪ್ರತಿ ಜಾತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಬಟ್ ಕೆಟ್ಟದ್ದು ಮಾಡೋದು ಮನುಷ್ಯ ಮಾತ್ರ ಕೆಟ್ಟವನಾಗ್ತಾನೆ, ಜಾತಿ ಯಾವುದು ಕೆಟ್ಟದಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಧರ್ಮ ಗ್ರಂಥಗಳು ಹೇಳೋದು ಒಂದೇ, ನೀವು ಪ್ರತಿ ಜಾತಿ ಗೌರವಿಸಬೇಕು. ಯಾವ ಗೌರವ ಕೊಟ್ಟು ಪ್ರತಿ ಜಾತಿಗೆ ಇರ್ತಾನೆ ಅವನು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಒಳ್ಳೆಯವನು. ನನ್ನ ಉದ್ದೇಶ ಅಷ್ಟೇ. ನಮ್ಮ ಗವಿ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಅಪ್ಪವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಕೊಪ್ಪಳದವರು, ಲವ್ ಆಲ್ ಸರ್ವ್ ಆಲ್ ಅಂತ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನಂದ್ರೆ ಪ್ರೀತಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮಾಡು, ಎಲ್ಲರಿಗೋಸ್ಕರ ಕೆಲಸ ಮಾಡು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂತ ಮಹಾನುಭಾವರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂಥದ್ದು ಕೇಳ್ಕೊಂಡ್ರೆ ನಿಮ್ದು ಎಲ್ಲ ಜೀವನ ಉದ್ಧಾರ ಆಗ್ತದೆ. ಯಾರ್ದೋ ಒಬ್ಬರು ಮಾತು ಕೇಳಿಬಿಟ್ಟು ನಾವು ಏನೋ ಮಾಡೋದು ಒಳ್ಳೇದಲ್ಲ. ನಾನು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾಗದು ಎಲ್ಲ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಬಾಂಧವರಿಗೂ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮಾಧ್ಯಮದಿಂದ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ, ನಮ್ಮ ಆದರ್ಶ ಯಾರು ಇರಬೇಕು ಅಂತ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಅಸ್ಫಾಕುಲ್ಲಾ ಖಾನ್ ಅವರು ನಮ್ಮ ಆದರ್ಶವಾಗಿರ್ಬೋದು, ಹವಲ್ದಾರ್ ಅಬ್ದುಲ್ ಹಮೀದ್ ಅವರು ನಮ್ಮ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿಯಾಗಿರ್ಬೋದು. ಈ ನಡುವೆ ನಾವು ನೀವೆಲ್ಲ ನೋಡಿದಂಥ ಡಾಕ್ಟರ್ APJ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ನಮ್ಮ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿರ್ಬೋದು. ನಾವು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಳ್ಳಿ ಭಾಗದಾಗ ನಮ್ಮ ಹಲೀಂಪುರ್ ಮುಲ್ಲಾ ಇಬ್ರಾಹಿಂ ಸುತಾರ್ ಅವರು ನಮ್ಮ ಆದರ್ಶ ವ್ಯಕ್ತಿ ಆದಾಗ ನಮ್ಮ ಜೀವನ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಧ ಸ್ವರ್ಗ ಆಗೋಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಒಂದು ದೇವ್ರಂತ ಮನುಷ್ಯ ನಮ್ಗೆ ಅಮದಾರ ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ಅವರು ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಏನೇನು ಕೆಲಸಗಳು ಆಗಬೇಕು ಅವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ನಾವು ಅರ್ಧ ಸ್ವರ್ಗ ಇಲ್ಲೇ ಕಾಣ್ಬೋದು ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ. ನಾನು ನಿಜವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ ಬಂಧುಗಳೇ, ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೆ ನಮ್ಮ ಸ್ವರ್ಗ ಇರೋದೇ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ. ಪ್ರೀತಿ ವಾತ್ಸಲ್ಯಕ್ಕೆ ಬೆಲೆ ಕೊಡೋದೇ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿ, ಅದು ಉಳಿಸ್ಕೋಬೇಕು. ನಾವೆಲ್ಲ ತರುಣ ಏನಿದ್ದಾರೆ, ನಾನು ಯುವ ಮಿತ್ರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೈ ಮುಗಿದು ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಅವ್ರು ಯಾವ ಧರ್ಮದು ಯಾವ ಜಾತಿ ಅಂತ ಕೇಳಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡಲ್ಲ. ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದೇ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನಿಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲರೂ ಯಾವ ಧರ್ಮ ಜಾತಿ ಅಂತಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ದೇಶಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಬೆಳೆಸ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಭಾಗಕ್ಕೆ ಹೆಂಗೆ ಬೆಳೆಸ್ಬೇಕು, ನಮ್ಮ ಮನೆಗಳು ಹೆಂಗೆ ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೋರಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ.
ಅವ್ರು ಇವ್ರು ಅಂತ ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಇವಾಗ ಒಂದೊಂದು ಊರಲ್ಲಿ ಎರಡು ಧರ್ಮದ ಎರಡು ಜಾತಿ ದೇವರುಗಳು ಇರ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ಆರಾಮಾಗಿ ಹೋಗಿ ನಾನು ಹೋಗಿ ಕೈ ಮುಗಿದ್ರೆ ನನಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಹೋಗಿ ಕೈ ಮಾಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ದೇವ್ರು ಹಾಕಿ ಕೂತಿದ್ದಾರೆ, ನಾವು ಯಾವ ಗಿಡತೆಪ್ಪಲ ನನ್ನ ಜಾತಿ ದೊಡ್ಡದು ನಿನ್ನ ಜಾತಿ ದೊಡ್ಡದು ಅಂತ ಹೇಳಕ್ಕೆ. ಎಲ್ಲ ಜಾತಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾಗಗೋಳದಾಗ ನಾವು ಒಂದು ಸ್ವರ್ಗನೇ ಕಾಣ್ಬೋದು ಅಂತ. ನಮ್ಮ ಸ್ವರ್ಗ ಕ್ರಿಯೇಟ್ ಮಾಡೋರು ನಮ್ಮ ದಾದಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಕೆಲಸಗಳೇನಿದೆ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ, ನಮ್ಮ ಇಂಡಿಯಾ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೆಂಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋದು ನಮ್ಮ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ, ನಮ್ಮ ಭಾಗದಲ್ಲಿ ನಾವು ಎಜುಕೇಟೆಡ್ ಹೆಂಗೆ ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು ಅನ್ನೋದು ಅದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಅದು ವಿಚಾರ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ಮ ಭಾರತಕ್ಕೆ ಒಳ್ಳೇದಾಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಭಾರತ ಒಳ್ಳೆ ನಾಗರಿಕ ಅಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮ ದೇಶ 100% ಉದ್ಧಾರ ಆಗುತ್ತೆ. ನಮ್ಮ ಮೋದಿಜಿಯವ್ರದ್ದು ವಿಶ್ವ ಗುರು ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅವ್ರದ್ದು ಕನಸಿದೆ, ಅದು ಕನಸನ್ನು ನೆನ್ಸು ಮಾಡೋ ಕೆಲಸ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಯುವಕ ಬಾಂಧವ್ರದ್ದು. ಅವರು ಇವರು ಅಂತಲೇ ಪ್ರತಿ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿದ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ನಮ್ದು ರೋಲ್ಸ್ ಅಂಡ್ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಏನಿದೆ ಅಂತ ನಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರೆ ನಮ್ದು ಎಲ್ಲರ ಜೀವನ ತುಂಬಾ ಈಸಿಯಾಗಿ ಹೋಗುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಯೋದು ವಿಚಾರ ಮಾಡೋಣ. ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಎಜುಕೇಶನ್ ತುಂಬಾ ಕಡಿಮೆ ಇದೆ, ಅದಕ್ಕೆ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ತಗೊಂಡು ಬೆಳೆಸ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಪ್ರತಿ ಒಬ್ಬರದ್ದು ವಿಚಾರ ಇರಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಕೈ ಮುಗಿದು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. निश्चितच. हां सर. आता अजितदादांनी उल्लेख केला की जात हे कुठलेही जात श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही. जात ज्यांच्याजवळ माणुसकी आहे त्याचं जात श्रेष्ठ. जात हा केवळ एक समुदायाचा संच आहे, व्यावसायिक समुदायाचा एक संच आहे. ते पूर्वापासून चालत आलेला एक वेगवेगळ्या व्यवसाय समुदायाचा एक संच आहे. त्या पद्धतीनं करत ते आलेले आहेत. त्यामुळं केवळ जात जात म्हणत जर वेगवेगळ्या अँगलनं काम करणाऱ्यांना जर वेगवेगळ्या पद्धतीनं जर भरकटत नेले तर ह्या देशामध्ये काही विकासाची असे काही गंगा वाहणार नाही. देश आपलं विश्वगुरू व्हायचं असेल तर हे जात ही संकल्पना काही मर्यादित काळापुरता, ही संस्कृती जपणपुरता, लग्न मुंज कार्य यापुरताच ते मर्यादित ठेवायला हवे. ते समाजामध्ये फिरत असताना जात हा केवळ की नावापुरता किंवा रेकॉर्डमध्ये ठेवण्यापुरताच ते असायला पाहिजे, प्रत्यक्षात काम करताना ते नसायला पाहिजे असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. अनेक असं महापुरुषांचे दाखलेही त्यांनी यामध्ये दिलेले आहे. कधी मोदी साहेबांचं विश्वगुरू होण्यासाठी जात कसं बोथट असायला हवे हे देखील त्यांनी उल्लेख केलेला आहे. दादा आता काम करतायत, तेही कोणत्या पद्धतीनं काम करतायत, आपल्या विकासामध्ये कसं योगदान दिलेलं आहे तेही त्यांचा उल्लेख केलेला आहे. असं करत असताना आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळूया. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये काही इच्छुकांची यादी देखील मोठी आहे, कारण विजय जास्त झाला की यादी मोठी होती. 100%. मग विजयाची यादी होत असताना पक्षश्रेष्ठींनी आता समजा XYZ कोणाला तरी एकट्याला तिकीट दिले, सर्वांची भूमिका काय असायला हवी? काय गडतटामध्ये विभागल्यानंतर त्याचा पुन्हा फटका बसू शकतो. याबाबत तुमचं एक कार्यकर्ता म्हणूया आपण. आता कार्यकर्ता म्हणून तुमचं काय मत आहे? सर, माझं कार्यकर्ता म्हणून एकच उद्देश आहे, ज्या माणसाला आमच्यापेक्षा जास्त कळत आहे, ज्यांना आमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, त्यांनी जर निर्णय घेतले तर ते निर्णय आपण डोळे झाकून ऍक्सेप्ट करायला पाहिजे. सर्वांनी मान्य करायला पाहिजे, सगळ्यांना मान्य करायला पाहिजे, त्यात वादच नाही. जर आमच्या नेत्यावर आमचा जर विश्वास असेल तर आपण 100% करायला पाहिजे. त्यांच्यापेक्षा तर मोठं नाहीये कोणी. मग ते 100% मी असो तुम्ही असो कोणी असो दे, सगळेजण ऍक्सेप्ट करायला पाहिजे, त्यात वाद नाहीये. आमचं कार्य 100% आपण करत राहायला पाहिजे. देव आज आम्हाला पावतो, उद्या पावतो, परवा पावतो, वर्षानं पावतो, हे कुणाला माहित नाही. आपण देवाला जातो, त्यांच्याकडे नमस्कार करतो, आपण मागतो आपल्याला काय इच्छा आहे देवासमोर, देव आज देईल उद्या देईल ती दुसरी गोष्ट आहे. पण आपलं काम प्रत्येकानं जसं आज करत आहे उद्या पण त्या स्टेपल करायला पाहिजे असं सगळ्यांना विनंती आहे, रिक्वेस्ट पण आहे. म्हणजे पक्षश्रेष्ठी म्हणजे तुमच्या थोडक्यात दादा, आपले आमदार दादा 100%. ज्यांना तिकीट देतील त्याचे दादा असू दे आणि तालुक्याचे अध्यक्ष असू द्या किंवा जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष किंवा वरिष्ठ पातळीवर कोणाच्या शिफारसी काय जोही होईल ते पक्षश्रेष्ठीने दिलेला आदेश आम्ही मान्य करायला 100% मान्य करायचं, त्याच्यात काय वाद नाही. अशा पद्धतीमध्ये काम केलं तरच आपलं
आपल्याला ऍट एंड ऑफ द डे पर्टिक्युलर माझं भलं व्हायचं असं नाहीये. हम्म. आपलं भागाचं भलं व्हायला पाहिजे, आमचा विचार सगळ्यांचा असायला पाहिजे. हम्म. आमच्या लोकांसाठी आपण काम करायचं, माझं स्वतःसाठी नाहीये. हम्म. आपल्या लोकांसाठी कुठलं योग्य आहे ते आपण निर्णय घ्यायला पाहिजे. हम्म. त्या माणसाने सगळं जे शक्य नाही, जे अशक्य गोष्टी शक्य करून दाखवले, त्याच्यासाठी आपण 100% काम करत राहूया. त्यात काही वाद नाही, सगळ्यांनी करायला पण पाहिजे. कारण त्यांनी आता मी एक एक्झाम्पल म्हणून सांगतो, आपले पूर्वज जे आहेत, वडील झाले, वडिलांचे वडील झाले, आजोबा, या सगळ्यांना वाटलं सुद्धा नव्हतं की आपलं भाग एवढं सुधरू शकते, आमचे रोड असं होऊ शकते, आम्ही मरेपर्यंत आमचं रोड आपण बघू शकतो. हे शक्य सुद्धा नव्हते, पण ते शक्य करून दाखवले. तसल्या माणसावर आपण विश्वास ठेवणं आम्हाला काळाची गरज सुद्धा आहे. आणि आपल्या भागाचं जर मान सन्मान वाढवायचं असेल तर प्रत्येक एक चांगला व्यक्ती निवडून द्यायला पाहिजे. दादांची शक्ती बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी काम करत राहायला पाहिजे. निश्चितच सर. एक सुशिक्षित पुन्हा पुन्हा उल्लेख असा होतो की दादाच्या कार्यावर या भागातला, तालुक्यातला म्हणण्यापेक्षा या भागातला जनता इतका खुश आहे. कारण ही माणसं विकासच पाहिलेले नव्हते. रस्ते, पाणी, वीज वगैरे वगैरे. नदीला पाणी सोडण्यासाठी राजकारण साहेब, व्हायचं. मी अजून एक तुम्हाला सांगू शकतो, अगोदरचे जे नेते होते फक्त भांडणं लावायचं, कोणी कुठं मारलं, काय केलं, तू मार, इकडे ये पोलीस स्टेशनला, मी बघतो, त्यांनी जा, तिकडे बघतो, हेच काम होत होते. आता ते तसल्या गोष्टी कुठं आहेत तालुक्यात हुडकायला सुद्धा भेटत नाही. कारण दादांचं विजनच डेव्हलपमेंट आहे. त्यांचं लक्ष फक्त केंद्रित केले त्यांनी डेव्हलपमेंटसाठी. आता जनता दरबार म्हणून वगैरे चालू होतं. मी काल दादांना भेटायला गेलतो आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी. मी पण भेटायला गेलतो, दादांना रिक्वेस्ट केलं, दादा पाणी संपत आलंय, लोक खूप चिंतित झालेत, शेतकरी खूप चिंतित झालाय, तुम्ही शब्द दिला की पाणी मी सोडतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणून. आता ते टाइम आली दादा, काय झालं पाण्याचं म्हणून विचारलं. दादाने सिम्पलचं सांगितलं, पाणी 6 तारखेला सोडणार आहे, जवळपास तुम्हाला 10-12 तारखेपर्यंत फुल नदी वाहत राहील, काहीच टेन्शन घेऊ नका पाण्याचं. जे तुम्हाला शब्द दिलाय ते मी पाळण्याचं काम करतो, तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका म्हणून आम्हाला सांगितलं. एक असलं माणूस आपल्याला आमदार म्हणून भेटल्यावर अजून काय पाहिजे सर? मी त्यामुळं सांगू इच्छितो की एक डेव्हलपमेंट करणारा माणूस, एक एज्युकेटेड माणूस, एक सुशिक्षित माणूस काय करू शकतंय हे सचिन दादाकडे बघूनच सगळ्यांना कळतंय. निश्चितच सर. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित माणूसच ह्या भागाचं, ह्या पंचायत समिती गण, जिल्हा परिषद गण यात नेतृत्व केलं तर अधिक बरं होईल असं तुमचं माझं बेटर, माझं एक तुमचं मत आहे. yes. शेवटी पक्षश्रेष्ठींचा तो निर्णय तो आहे. निर्णय आहे. त्यांनी जे ज्यांना उमेदवारी देतील किंवा जो उमेदवार म्हणून आमच्यावर ठेवतील त्यांच्या पाठीमागे ते निश्चित भक्कमपणे आपण पाठीमागे खंबीर राहणार आहे. साथ. असं तुमच्या एकंदरीत बोलण्यामधला सूर आहे. ठीक आहे. यापूर्वी कसं व्हायचं की भीम नंतर श्याम, श्याम नंतर भीम, भीम नंतर श्याम, श्याम नंतर भीम, हेच आपण 40 वर्षामध्ये पाहत आलेलं आहे. त्यामुळं नेमकं या भागामध्ये विकास होण्याऐवजी तू नाहीतर मी, मी नाहीतर तू, काही करायचं नाही. तर तू तरी येईल, नाहीतर मी तरी येईल, आपण सारे एकच आहोत, अशा पद्धतीचं राजकारण ह्या भागामध्ये चालायचा. तशा राजकारणाला देखील अशा नवख्या उमेदवाराची जर भर पडली तर निश्चितच साफ बसेल आणि या भागाचा विकास होण्यास निश्चितपणे मदत होईल. आणि एकतरी नेतृत्व चांगलं मिळालेलं आहे. त्या नेतृत्वाचा ह्या भागातल्या विकासासाठी निश्चितपणे एक सेतू म्हणून हे माणसं काम करतील. इथले समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं, तिथून विकासाची गंगोत्री इथपर्यंत आणायचं, इथपर्यंत तरी काम ते निश्चितपणे चांगले करतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विकास हा बाजूला राहू द्या एक अंशतः, पण सामाजिक शांतता हा जो प्रकार आहे हा कुठल्याही पैशामध्ये किंवा विकासाच्या कुठल्याही संकल्पनेमध्ये मांडता येत नाही. तो फार सामाजिक शांतता हा विषय मला तरी या भागामध्ये भावलेला विषय आहे. विकासाला मी तरी तुम्ही प्राधान्य देता, आम्ही प्राधान्य देतो, सर्वसामान्य प्राधान्य देतात. सामाजिक शांतता आणि इथलं जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण व्हायचा तो आता जवळपास 5-7 वर्षामध्ये जवळपास बंद झाल्यात जमा आहे. असतील एखाद दुसरा, पण तो त्याला आपण बाजूला ठेवूया. पण हा एक विषय तिथं महत्त्वाचा आहे. ह्या सर्व बाबीमध्ये
सामान्यांना चांगल्या विकासाच्या सेवा आणि सामाजिक शांतता मिळावं यासाठी सुशिक्षित नेतृत्वाला निवडणुकामध्ये संधी मिळालं तर अधिक लाभदायक होईल असं सूरच अजितदादांच्या तोंडून आता निघालेलं आहे. पाहूया आता भविष्यामध्ये काही निवडणुका येत आहेत त्यावेळी तुमचा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतोय, त्या पद्धतीनं काय निर्णय होते त्या पद्धतीनं तुम्ही त्यांच्या पाठीमागं राहतील अशी अपेक्षा व्यक्त करूया आणि पक्षश्रेष्ठीने सांगितलेले जे सूचना आहे आदेश आहे ते पालन करून त्या नेतृत्वाला पुन्हा काम करण्याची संधी उपलब्ध करून देतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि राहिला एक विषय, आपण विरोधकांकडे पण थोडं जाऊ, कारण एकच चाकीवर गाडी चालत नाही. विरोधकांनी ही भूमिका यायला पाहिजे असं माझं मत आहे की केवळ सुशिक्षित फक्त भाजपमध्येच उमेदवार असायला पाहिजे असं नको. बरोबर. काँग्रेसमध्ये ही सुशिक्षित माणूस उमेदवार असायला पाहिजे. म्हणजे सुशिक्षितांचं जर सर एक्झाम्पल म्हणून सांगतो मी, आता मला लक्षात आलं एक गोष्ट होती, विसरलो मी, सॉरी. सुशिक्षित माणूस काय करू शकतो, सुशिक्षित माणूस काय करू शकतो ते तर आपण एक्झाम्पल ॲज अ दादा बघितलो, दादांच्या रूपात आपल्याला सगळ्याला माहीत झालं. जे अनएज्युकेटेड माणसं राजकीयमध्ये आले तर काय होतं, नॉर्मली हे रोड आळगी ते तडवळ रोड होण्याच्या अगोदरची गोष्ट आहे. खूप पाणी साचायचं रोडमध्ये, जवळपास गुडघ्या एवढं पाणी असायचं. एका व्यक्तीनं XYZ व्यक्तीनं ते पाण्याचं कालवा करून त्याला पाणी रोडवरनं निघून जायला पाहिजे म्हणून व्यवस्था केलं, चर मारली. चर मारले. पण आपल्यातले इथले राजकारणीनं त्याला कॉल करून खूप काही शिव्या पण दिले, खूप काही त्याला रागवले आणि असं म्हणले की तू काय खूप मोठं व्हायला चाललास का, असले सगळे काम करत राहिला तर कष्टात राहायला पाहिजे. जर हे वर आले तर माझं काय, ह्या भावनेतले लोक आहेत, विकृत मानसिकता असलेल्या लोकांना जर तुम्ही बसवलं गादीवर तर कसं आमच्या भागाचं डेव्हलपमेंट होणार आहे. तुम्ही प्रत्येकाने विचार करून करा ना. जे वोट तुम्ही करता, तुमच्या एका वोटाची किती व्हॅल्यू आहे तुम्हाला आय थिंक सगळ्यांना आता कळून गेलंय. दादांना वोट केल्यावर काय एका वोटाची व्हॅल्यू सगळ्यांना कळून गेलंय. 2.5 वर्षात एका वोटाची व्हॅल्यू तुम्ही सगळ्याजण बघितले. आता सुद्धा येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये तुम्ही त्या वोटची व्हॅल्यू ठेवून वोट करा. माणूस बघा, सुशिक्षित आहे का, व्यवस्थित आहे का, त्याचं नेचर कसं आहे, त्याची कॅरेक्टर काय आहे, सगळे ते बघून करायला पाहिजे. आपण त्या माणसाला आपण केल्यावर हे आपल्यासाठी काम करताय का, काय आपण निवडून दिल्यावर कुठं तर जाऊन बसता अजून नेक्स्ट 5 वर्षांना येऊन इलेक्शनसाठीच येत आहे का, हे सगळे गोष्टी आपण विचार करायला पाहिजे. कारण आमचं डेव्हलपमेंट करण्यासाठी आम्ही स्वतःचा स्वार्थ बघायला पाहिजे. आपल्या भागाचं डेव्हलपमेंट हे आमचं स्वतःचा स्वार्थच म्हणायचं. ते स्वार्थ बघा तुम्ही. आपल्या माणसाला जर निवडून दिलं तर ते माणूस माझ्यासाठी काम करताय का, तुमच्यासाठी दिवस रात्र राहू शकतंय का, ते हमेशा विचार करायला पाहिजे. ते विचार करून योग्य व्यक्ती बघणं तुमचं आमचं काम आहे. ते 100% आपण येणाऱ्या इलेक्शनमध्ये करत राहूया. दादा, तुम्ही व्यक्त केल्याप्रमाणेच मतदारांनी तुमच्या मताशी सहमत होऊनच मतदानाने एवढं घसघशीत मतदान दिलेलं आहे. म्हणून तुमचा जो विचार आहे निश्चितच ते सर्वसामान्य नागरिकांमध्ये, सर्वसामान्य व्यक्तींमध्ये रुजलेले आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये रुजलेले आहे. काय असते, शेतकऱ्यांच्या अपेक्षा फार छोट्या असतात. लोकांना कळून चुकलं की बाबा आपल्याला अधिकार आहे की आपण आपलं डेव्हलपमेंट स्वतः करू शकतो. स्वतः करणं म्हणजे वोट कोणाला घालतो ते डेव्हलपमेंट करू शकतं. हे लोकांना आता कळलंय. ती रामश्यामची आता कथा संपली आहे. नाही सर, मी खंडन करतो तुमच्या म्हणण्याचा की पक्षश्रेष्ठीनेच तशा पद्धतीचं डिझाईन केले दोन्ही पक्षांनी, तर काय करायचं मग मतदारांनी. आता मी तेच म्हणत आहे, पक्षश्रेष्ठीनं सुद्धा चेंज म्हणून बघायला पाहिजे. मला त्यांना सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे सगळ्या पक्षश्रेष्ठींना की त्या टाईपला माणूस हुडका जे तुम्ही आहेत. आता सध्या तुम्ही जिथं काम करत आहेत ना, तुमच्या विचाराचे लोक खाली पातळीला सुद्धा तुम्ही हुडकायला पाहिजे. तसल्या कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिलं तर हे आपल्या सगळ्यांसाठी भलं होईल. माझी एक अशी अपेक्षा आहे. केवळ भाजपने प्रत्येक दोन्ही म्हणजे ही यंत्रणा चालत असताना दोन्ही पक्षांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे. श्याम नंतर भीम नंतर श्याम म्हणत बसला ना, हे विकास होणार नाही. याचा अर्थच असा आहे की तुम्हाला विकास नको आहे असा अर्थ होतो. 100%. सर आता पुढचे जेवढे पण इलेक्शन येणार, जेवढे पण वोटिंग होणार ना, फक्त डेव्हलपमेंटच्या नावानं व्हायला पाहिजे. आणि सुशिक्षित माणूस डेव्हलपमेंट, त्याचं आयडी काय आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्यावर जर त्याचं बॅकग्राऊंड ओके आहे,
माणूस चांगला आहे, आमच्यासाठी काम करण्यासारखा आहे, तर तुम्ही निवडून द्यायला पाहिजे त्याला. काही हरकत नाही. निश्चितच सर. हा, अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही पक्षात देखील सुशिक्षित उमेदवाराची निवड हे पक्षश्रेष्ठी करतील अशी अपेक्षा सर्वांनाच आहे, त्यांना देखील आहे. केवळ एकाच पक्षामध्ये सुशिक्षित माणसं असायला पाहिजे असं नाही. नाही. तर ही व्यवस्था सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी सुशिक्षितांचं भरणा या राजकारणामध्ये अधिक असायला पाहिजे. कारण अशिक्षितांचं बोलबाला अधिक असल्यामुळं सुशिक्षित पोरं हे राजकारणापासून लांब जातात. तो आमचं क्षेत्र नाही म्हणून लांब जातात. असा एक सुशिक्षित माणूस आपल्याला इथं राजकारणामध्ये लाभलेला आहे. निश्चितपणे अशा माणसाला संधी मिळावं असं आपल्या दर्शकांनाही वाटतोय आणि तुमची भाषणंही त्यांनी ऐकलेले आहेत. बघूया आपण पक्षश्रेष्ठीच्या हातातला विषय आहे तो. हा सर. आता ते चर्चा त्यांच्यावर सोडून द्यायला आता चर्चा करण्यामध्ये ते काय अर्थ राहणार नाही. पण निश्चितच सर आपण इतका वेळ आपल्याला दिला आणि तुमचे अनमोल विचार आपल्या दर्शकापर्यंत पोहोचवलात आणि राजकारणामध्ये व्यक्ती म्हणून काम करत असताना कसं करायला पाहिजे आणि पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी निवड करताना कसं निवडलं पाहिजे ह्या दोन्ही अनुषंगाने आपण सांगोपांग असं चर्चा केलेलं आहे. निश्चितच तुम्ही वरिष्ठांच्या चर्चेबरोबरही सहमत आहे असं सांगितलेलं आहे, वरिष्ठांच्या सूचनेबरोबरही सहमत आहे असं सांगितलेलं आहे. एकूणच भविष्य काळामध्ये येणाऱ्या राजकीय वातावरणाशी आपण समरूप होऊन निश्चितपणे एक काम करत राहूया. आपण बातमीदार म्हणून काम करूया, तुम्ही कार्यकर्ते म्हणून काम करत राहा. एकूणच ह्या भागाच्या विकासामध्ये आपण थोडासा हातभार लावण्याचा प्रयत्न करूया. आणि पूर्वीचे जे विषय होते आणि आताच पूर्वीचे जे परिस्थिती होती आणि आताची जी परिस्थिती आहे ह्यामधला जो तफावत आहे तफावत निश्चितपणे सामान्य जनतेला निदर्शनास आणून देऊया. त्यांच्याकडूनही तुमच्या प्रती पॉझिटिव्हिटी निर्माण करून घेऊया. निश्चितच तशी पॉझिटिव्हिटी सामान्य जनतेमध्ये झालेली आहे. ते निश्चितपणे तुमच्या कार्याशी प्रेरित असतील, तुमच्या नेत्याच्या कार्याशी प्रेरित आहेत. भविष्यामध्ये असेच विकासाचे किती गिरवत राहूया, सामान्यांना सेवा देत राहूया एवढी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आपल्या स्टुडिओमध्ये वेळात वेळ खर्च करून तुमच्या व्यस्त वेळेमध्ये वेळात वेळ खर्च करून मुलाखत दिलात आणि सामान्य आपल्या रसिक दर्शकांना तुम्ही आमचे अनमोल मत व्यक्त केलात आणि तुमच्याही काही राजकीय सामाजिक भावना इथं आमच्या दर्शकासमोर पोहोचवलात. पाहूयात भविष्यामध्ये काही राजकीय घडामोडी घडतायत त्याबाबत आपण सोबत राहूया. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच तुम्ही आपल्याला इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. आणि माझं जे एक्सपेक्टेशन आहे, माझं जे विचार आहेत लोकांपर्यंत तुमच्या माध्यमानुसार पोचवतात ते आमच्यासाठी चांगलं आहे, लोकांसाठी चांगलं आहे. आणि मी सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा माझ्याकडनं खूप खूप सप्रेम नमस्कार आहे सगळ्यांसाठी. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीबडी.